नमस्कार, मी एकता. आजच्या आपल्या विशेष पॉडकास्टमध्ये आपण राष्ट्रीय सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका आणि प्रचारिका माननीय चित्राताई जोशी यांच्याशी संवाद साधणार आहोत. समाजसेवा, राष्ट्रकार्य आणि संघटन उभारणीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या चित्राताईंनी अनेक दशकांपासून सेविकांमध्ये नेतृत्व, संस्कार आणि सेवाभाव रुजवण्याचे कार्य केले आहेत. ताई, तुमचं UCNच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण हा पॉडकास्ट खरं तर वंदनीय मावशी केळकर यांचा वाढदिवस येतोय. त्या निमित्तानं आपण हा पॉडकास्ट घेतोय. तर मला एक सांगाल का, मावशी केळकर म्हणजे नेमक्या कोण? मावशी केळकर ह्या नागपूरच्याच. महाल टिळक पुतळ्याजवळ राम मंदिर गल्लीत कावळेवाडा होता आणि त्या वाड्यात आषाढ शुद्ध दशमी 1905 साली त्यांचा जन्म झाला. कमल भास्कर दाते असं त्यांचं नाव. शिक्षणही त्यांचं जे काही प्राथमिक झालं ते इथेच झालं. आणि आपल्याकरता एक विशेष गोष्ट म्हणजे आपण आज धंतोलीत आहोत. प्लेग आला त्यावेळेला त्यांचं कुटुंब महालमधून गोरक्षणमध्ये स्थिर राहिलं काही काळ. आणि मग पुन्हा प्लेगचं सगळं शांत झाल्यावर त्या पुन्हा आपल्या बर्डीवर वगैरे अशा राहायला गेल्या. म्हणजे 1905 सालचा जन्म आणि 1919 मध्ये त्यांचं लग्न झालं वयाच्या 14व्या वर्षी. आणि लग्न झालं ते केळकर परिवारात. आधी असलेली कमल भास्कर दाते ही लक्ष्मी पुरुषोत्तम केळकर अशी झाली. आणि मग तिथून म्हणजे त्यांचं जे घर होतं नागपूरचं, त्यांच्या वडिलांना सामाजिक कार्याची आवड होती. आणि तसंच आईसुद्धा दुपारी महिलांना एकत्र करून केसरीचं वाचन करत होती. त्यामुळे त्यांच्या मनावरती समाजकार्य, राष्ट्रकार्य याचे जे काही संस्कार आहेत ते घरामधनं सहजगत्या झालेले होते. आणि त्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या ह्याच्यामध्ये दिसून येतो. खरं म्हणजे त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांची भक्ती करणं हे सुद्धा इतकं सोपं नव्हतं. आणि म्हणजे इतर काहीतरी धार्मिक पुस्तकं किंवा पोथ्या वाचण्याच्या काळामध्ये त्यांची केसरी वाचत होती हे विशेष होतं. तसंच त्यांच्याकडे एक काकू होती त्यांची, ती विधवा झालेली होती. पण त्यांच्या वडिलांनी आपल्या भावजईला दाईचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रसूती कार्य वगैरे असं करत असत. असं एक सामाजिक जाणीव आणि बांधिलकी असलेल्या परिवारातनं त्या केळकर परिवारामध्ये गेल्या. आणि तिथे पण त्यांची ही जाणीव कायम राहिली. आपल्याला माहिती आहे की वर्धा म्हणजे गांधीजींचं सेवाग्राम आणि हे सगळं. त्यामुळे स्वाभाविकपणानेच त्या काळामध्ये तिथनं ज्या काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रभात फेरे वगैरे निघत असत त्या सगळ्या ह्याच्यात वंदनीय मावशी सहभागी व्हायच्या त्या काळामध्ये. खरं म्हणजे इतक्या लहान वयात लग्न झालेलं आणि हे सगळं. आणि त्यांच्यावरचे हे संस्कार कसे होते किंवा त्यांच्या मनामध्ये ही कशी जागृती होती त्याचं एक उदाहरण म्हणजे 1919 साली लग्न झालं आणि 1922 साली त्यांनी घरामध्ये साखर विदेशी म्हणून आणायची नाही असं ठरवलं. म्हणजे हा एक मोठा आहे. कारण लोकमान्य टिळकांचं स्वदेशीवरती खूप आग्रह होता. आणि 1905 पासून आपल्या देशामध्ये वंदे मातरम आणि वंगविभाजनानंतर स्वदेशीला खूप महत्त्व होतं. आणि हे सगळं असल्यामुळे आपल्या घरात चहा येणार नाही असं म्हणून अनेक वर्षापर्यंत त्या घरात चहा किंवा त्या स्वतः त्यांनी चहा सोडलेला होता. आणि तशी साखर येत नसे, घरामध्ये गुळच वापरायचा. अशा तऱ्हेचे त्यांचे आपल्याला त्या काळामधलं काम त्यांचं दिसून येतं की प्रभात फेरीला जायचं. किंवा एक त्यांच्या ह्याच्यातली अशी आपल्याला गोष्ट लक्षात येते की एकदा त्या गांधीजींच्या सभेला गेल्या असताना झोळी फिरली. त्या झोळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या जावेनी आपल्या गळ्यातल्या एकदाण्या सोन्याच्या घातल्या की आपलं देशाच्या स्वातंत्र्याच्या काळाला म्हणजे कार्याला आपला काहीतरी सहभाग लागला झाला पाहिजे.
आणि म्हणून त्यांनी त्या आपल्या माळा घातल्या, म्हणजे त्याच्यात अर्पण केल्या असं आपल्याला लक्षात येतं. अशी जाणीव त्यांच्यामध्ये होती. त्या काळात जमनालाल बजाज वगैरे ह्या सगळ्या परिवारांशी पण त्यांचे संबंध होते. आता केळकर घराणं हे तसं मालगुजाराचं घराणं असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये एकट्या महिलेने जायचं नाही, असे सगळ्या तऱ्हेची बंधनं किंवा होती त्या काळात होती. आणि मग तिथे यांचं थोडंसं म्हणजे पत्ते खेळणं वगैरे असं त्या काही लोकांचं होतं त्या ह्याच्यात. पण वंदनीय मावशीने तिथे राहायला लागल्यानंतर की आपण ठीक आहे हे खेळूयात, पण एखादं काहीतरी आपण पुस्तक पण वाचलं पाहिजे, अशा तऱ्हेने काहीतरी देशाबद्दलच्या विचारांचं असं त्या ठिकाणी वाचायचं, असं त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा सुरुवात केली. म्हणजे अशी ही जाणीव त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून होती. आणि मग त्या सगळ्या याच्यातनं मावशींचं जे आयुष्य आपण बघितलं तर ते मोठं विलक्षण आहे. 1905 सालचा जन्म, 1919 साली लग्न झालं वयाच्या 14व्या वर्षी. आणि त्यावेळेला त्यांना 2 सावत्र मुली होत्या. हां, वत्सला, शांता आणि वत्सला म्हणून. म्हणजे 14 वर्षाची मुलगी 5 आणि 6 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलींची आई होते. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण नेमकं काय करायला हवं आहे आणि काय नाही, अशा फार स्पष्ट कल्पना मावशींच्या ठिकाणी होत्या. त्याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की मावशी त्या घरात गेल्यानंतर स्वाभाविकपणाने महाराष्ट्रीयन बाईला केसांमध्ये फुलं लावण्याची वगैरे अशी आवड असते, पण त्यांच्या यजमानांना ते आवडत नसे. पण मावशींनी जेव्हा त्या मुलींच्या वेण्या घालायच्या तेव्हा त्या त्यांना फुलं वगैरे कधीतरी सणावाराला लावून द्यायच्या. एक दिवस त्यांच्या यजमानांनी विचारलं, मला आवडत नाही फुलं लावलेले. त्या म्हणाले, हो बरोबर आहे ना, म्हणून मी फुलं लावत नाही. पण ह्या मुलींना उद्या सासरी तसंच मिळालं तर ह्या मुलींची हौस केव्हा भागणार? कारण हे स्वाभाविक आहे की फुलं लावणं किंवा हे, तर त्यांची आवड ही आपण आपल्या घरात पूर्ण केली पाहिजे. तुम्हाला आवडत नाही म्हणून मी लावत नाही, हे ठीक आहे. म्हणजे असा एक स्वतंत्र विचार त्यांच्या ठिकाणी होता, त्या काळामध्ये होता. बोलायचा किंवा नाही, स्वतःचं मत वगैरे मांडायचा एवढा मांडायची काही नव्हती. हक्क नव्हता. होय. तर त्या काळात त्यांच्या ठिकाणी असा एक स्पष्टपणा होता. दुसरं पण त्यांच्या ठिकाणी कशी एक सहृदयता होती. त्या काळामध्ये असं होतं की पुरुषच महिलांची सुद्धा कपडे किंवा लुगडी जी काय असतील ती हे करायचे. त्यांच्या घरात त्यांची जी मोठी जाऊ होती त्या विधवा झालेल्या होत्या, पण होत्या त्या त्यांच्या घरात आणि लहान वयातच झाल्या. मग जेव्हा घरामध्ये विणकर यायचा तेव्हा परस्पर बाहेर नाही, त्या म्हणायच्या की घरात पाठवा ना साड्या, बाईंना निवडू द्या, उमावहिनींना निवडू द्या की त्यांना कुठला रंग आवडतोय आणि काय आवडतोय. म्हणजे ही पण जाणीव मावशींच्या ठिकाणी होती. हे खूप मोठं हे आहे. आणि अशा तऱ्हेने म्हणजे 1919 साली लग्न झालं, 20 साली मूल झालं आणि त्यानंतर साधारणतः त्यांना एक 6 मुलं झाली. आणि ह्याच्यामध्ये 1932 साली म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. कारण त्या काळामध्ये म्हणजे आजही आपले जे टी व्ही आहेच आहे, त्या काळात तर टी व्हीवरती एवढे उपचार पण हे नव्हते. सगळ्या तऱ्हेचे उपचार करून सुद्धा 1932 साली ते गेले. आणि मावशींच्या वरती म्हणजे लक्ष्मीबाई केळकरांवरती 8 मुलं, त्या स्वतः आणि मोठी जाऊ, अशा तऱ्हेचं संपूर्ण संसाराचा भार त्यांच्यावरती आला. असं त्यांचं म्हणजे अतिशय कठीण असं जीवन होतं. पण ह्या सगळ्या जीवनामध्ये इतर 2 जण होती, ती पण थोडी म्हणजे दीर वेगळे झाले. आणि मग मावशींनी स्वतःच्या विचारांनी त्या काळामध्ये की आपल्याला उत्पन्न पाहिजे,
त्या कुठे नोकरी करायला जाणार किंवा काय करणार. बरं, तसं मालगुजारांचं म्हणजे घराणं मोठं होतं, पण रोजचा जो वाहता ओघ हवा असतो रोजच्या दैनंदिन खर्चाला, त्याची काय व्यवस्था करायची. त्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं स्त्रीधन विकून आपल्या घरामध्ये वाड्यामध्ये काही विऱ्हाड राहू शकतील अशा तऱ्हेची व्यवस्था केली आणि एक नियमित काहीतरी उत्पन्न घरात यावं अशा तऱ्हेची हे केली. म्हणजे त्या काळात लोकांनी त्यांना म्हटलं असेल की हे बरोबर नाही या अशा तऱ्हेने हे, पण आपली गरज ही आपल्याला भागवायची आणि ह्याच्यातनं त्यांनी ती सगळी व्यवस्था केली. त्यांची शेतीवाडी होती, त्याच्याकरताही एका मुलाला हाताशी धरून हे केलं, कारण सगळी मुलं शिक्षणाची होती आहे ना. आणि अशा काळामध्ये सुद्धा त्या प्रार्थना सभेला जाणं किंवा हे करणं असंही करत होत्या. म्हणजे अशा तऱ्हेची सगळी त्यांच्यामध्ये जाणीव आणि हे होतं. आणि एवढं सगळं सांभाळत त्यांनी राष्ट्रीय राष्ट्रसेविका समितीचं काम सुरू केलं आणि ते आपल्या ह्याच्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत चालवलं. ते म्हणजे त्यांनी जेव्हा हे राष्ट्रीय सेविका समिती सुरू केली, त्याच्या मागचा त्यांचा मूलभूत विचार काय होता? आता बघा, त्या काळातली जी काही एकूण सामाजिक परिस्थिती होती, तर आपल्याला असं दिसतं की महिला थोड्या थोड्या शिकायला बाहेर पडत होत्या. खूप म्हणजे आजच्यासारखी प्रत्येक जात होती असं नाही, पण काही महिला शिकायला म्हणून बाहेर पडत होत्या. गांधीजींच्या याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यांमध्ये सुद्धा स्त्रियांचा चांगल्यापैकी सहभाग होता असं आपल्याला लक्षात येतं. हळूहळू स्त्री त्या यांनी बाहेर पडायला लागली होती. एक दुसरं असं पण लक्षात येतं की कुठेतरी तिचं मासिकांमध्ये वगैरे असं लेखन पण येत होतं, किंवा कुठेतरी एखाद्या स्त्रीचा मुखपृष्ठावर फोटो पण असायचा. म्हणजे काय जे असेल त्या काळातल्या शालीनतेचा किंवा पण होतं असं. या सगळ्या याच्यामध्ये मावशी जेव्हा पिकेटिंगला वगैरे जायच्या, त्यावेळेला त्यांना असं वाटायचं की स्त्री बाहेर पडते हे ठीक आहे, ती हे करते, पण हे सगळं काही खूप सुरक्षित किंवा असं हे नाही आहे. काहीतरी ह्याच्याकरता आपल्याला वेगळं हवं आहे, पण नेमकं काय हे कळत नव्हतं. सर्कस पहिली तर स्त्री सर्कसमध्ये पण इतकं करते, कवायती करते, हे करते, अशा सगळ्या तऱ्हेची त्या सगळं बघत होत्या. गांधीजींच्या सभेमध्ये एकदा जेव्हा त्यांनी ऐकलं, एका स्त्रीने गांधीजींना प्रश्न विचारला की स्त्रियांनी कोणाचा आदर्श ठेवावा. गांधीजींनी सांगितलं की सीतेचा. आणि मग तुम्ही त्या स्त्रीने त्या काळात प्रश्न विचारला की तुम्ही पुरुषांना सांगता का रामाचा आदर्श ठेवायला. त्याला गांधीजींनी उत्तर दिलं की नाही, सीतेच्या जीवनातूनच रामाची निर्मिती होते. मावशींनी त्या गोष्टीचा खूप विचार केला आणि त्याच काळामध्ये संघाचं काम 1925 साली नागपुरात सुरू झालं, तसं ते वर्धेलाही सुरू झालेलं होतं. आणि मावशींची मुलं त्या काळात, आता ती सुद्धा 10-12 वर्षांची असलेली मुलं शाखेमध्ये जात होती. ती ज्यावेळेला शाखेत जात होती, एकूण त्यांच्या व्यवहारात होणारा बदल, त्यांच्या चालणाऱ्या चर्चा की आपण हिंदू आहोत, हिंदूंचं रक्षण हे हिंदूंनी केलं पाहिजे, हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनावरती ते विचार करत होते की हे सगळं काय आहे. आणि मग एक दिवस असं घडलं की मावशींची मुलं जरा उशिरा घरी यायला लागली. पालक तर त्याच होत्या ना, त्यामुळे त्यांनी सजगपणाने मुलांना विचारलं की तुम्हाला उशीर का होतोय, तुम्ही आता उशिरा का येत आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे सरसंघ चालक वर्धेत येणार आहे आणि आम्ही त्याच्याकरता सगळ्या स्वयंसेवकांच्या पालकांना बोलवतो, डॉक्टरना त्यांच्याशी बोलायचं आहे.
मग मावशी म्हणाले, म्हणजे लक्ष्मीबाई म्हणाले, मला नाही बोलवलं तुम्ही. मग तुम्हाला कसं बोलवणार? आम्ही पालक म्हणजे पुरुषांना बोलव, म्हणजे वडील येतील. पण ते म्हणाले, अरे आता वडील तुमचे नाहीत म्हणजे मीच आहे ना तुमची पालक. पण म्हणाले, नाही नाही, आम्हाला परवानगी काढावी लागेल, विचारावं लागेल. तेव्हा हे जे अनुशासन मावशी त्यांच्यात पाहत होत्या, की जे काही करायचं असेल ते विचारायचं आणि मग करायचं. म्हणजे हा सगळ्या गोष्टींचं त्यांनी सांगितलं की नाही, मला भेटायचंच आहे डॉक्टरांना. आणि मग डॉक्टरांना त्यांनी भेट झाली. आप्पाजी जोशींनी त्यांची भेट करून दिली. आणि मग त्या भेटीत त्यांनी प्रश्न विचारला की अशा तऱ्हेचं शिक्षण हे महिलांना आवश्यक आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी पण एका ठिकाणी असं म्हणजे म्हटलंय की स्त्री आणि पुरुष हे पक्षाचे जसे दोन पंख असतात तसे ते हे पंख आहे. आणि दोन्ही पंख जोपर्यंत सक्षम सारखेच राहत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला आकाशात भरारी घेता येत नाही. तीच गोष्ट राष्ट्राची पण आहे. आणि त्यामुळे वंदनीय मावशींच्या मनामध्ये सुद्धा हेच प्रश्न होते की त्या काळामध्ये स्त्रीची असलेली जी काही आणखीन सामाजिक स्थिती होती की कुठेतरी कुणी कुणाला पळवून नेते, कुठेतरी हुंड्याकरता स्त्री जाळली जाते. मग जिथे जर अशी हिंदू स्त्री अवमानित झाली तर राष्ट्राची प्रगती होणार कशी? स्त्री जर राष्ट्राचं हे असेल, अर्धा अंग असेल, अर्धा हिस्सा असेल, तर ती सुद्धा तशीच झाली पाहिजे. तिच्यामध्ये सुद्धा हिंदुत्व हे सगळं जागलं पाहिजे. हे हिंदुत्व आणि हे सगळं भाव तिच्यामध्ये जागला, हे अनुशासन जर तिच्यामध्ये आलं तर ते परिवारामध्ये येणार, ते तिच्या मुलामध्ये येणार आणि तर मग पुढची पिढी घडणार. आणि त्याच्यामुळे ह्या अशा तऱ्हेच्या प्रशिक्षणाची केवळ मुलांना शिक्षण देऊन होणार नाही, तर ह्या तऱ्हेचं शिक्षण स्त्रीकरता सुद्धा आवश्यक आहे. ती तेवढी सक्षम बनली पाहिजे. जर ती स्त्री ही परिवाराचा एक केंद्रबिंदू आहे, म्हणजे जशी तिच्यावरती परिवाराच्या रक्षणाची व्यवस्था आहे तशी समाजातली सुद्धा नीतिमत्ता कायम ठेवण्याची जबाबदारी तिच्यावरती आहेच. मग ती जर ती हे करायची असेल तर त्याच्याकरता तिला तशा तऱ्हेचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. तिचं शरीर, तिचं मन हे सुद्धा तेवढं सक्षम असलं पाहिजे. तिची बुद्धी पण तशीच हे झाली पाहिजे. आणि तिला मूळ राष्ट्रधारेमध्ये आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा तऱ्हेच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तर डॉक्टर म्हणाले, पण आम्ही असा विचार नाही केलेला आहे. आम्ही आणि आमचं कार्य असं पुरुषांपुरतं काय तेही त्यांनी सांगितलं. आणि मग ह्या त्यांची जी तळमळ होती की नाही स्त्रीला अशा तऱ्हेची आहे, मग डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात असेल. वारंवार त्यांच्या भेटी झाल्या, चर्चा झाल्या. आणि जेव्हा त्यांना असं जाणवलं की हो, ह्यांना ही तळमळ आहे आणि ह्या करतील, त्यानंतर त्यांनी सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, आम्ही मदत करू, सहयोग करू. आणि त्या ह्याच्यातनं 1936 साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रसेविका समितीचा शुभारंभ झाला. आणि लक्ष्मीबाई केळकरांचा एका म्हणजे भाची किंवा असं त्या ठिकाणी येत असल्यामुळे त्यांना मावशी असं म्हणायला सुरुवात झाली. म्हणजे जशी त्यांच्या घरातली म्हणजे दीर वगैरे त्यांना वहिनी म्हणायचे, त्यामुळे त्यांची मुलं त्यांना आई न म्हणता वहिनीच म्हणायची. तसं समितीत आल्यानंतर त्या ताई वगैरे न होताना मावशी झाल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे सगळीजण मावशी केळकर ह्याच नावाने ओळखायला लागली. पहिला शुभारंभ त्यांनी जो केला तो वर्धेमध्ये केलेला आहे. समितीचं कार्य हे हिंदू जीवन मूल्यांवर आधारित आहे आणि आजच्या काळात त्याचं किती महत्व आहे हे सांगाल का? हिंदू जीवन मूल्य जी आहे ती सार्वकालिक असतात. म्हणजे सत्य बोलावं हे आजच्याही काळात सत्य बोलावं हेच आहे ना. कुठलीच हे मुलाला खोटं बोलायला शिकवत नाही. उलट ती काय म्हणते,
मला खोटं बोललेलं आवडत नाही. म्हणजे सत्य हे जे मूल्य आहे हे कुठल्याही वर्षी आणि कुठल्याही काळात ते कायमच राहणार आहे. क्षमा हे जीवनमूल्य कायमच राहणार आहे. गृहस्थ म्हणजे धर्म, शेजार धर्म, ही जी सगळी जीवनमूल्य आहेत, धृती क्षमा दम संयम, ही जीवनमूल्य ही नेहमी करता कायम राहणार आहे. श्रीकृष्णाने अभयम सत्व संशुद्धीर म्हटलं. अभयाची आजही आपल्याला गरज आहे ना. माणसाने भयरहित जगलं पाहिजे असंच आपल्याला वाटतं. मग त्याच्यामुळे त्या जीवनमूल्यांची त्या काळात जेवढी आवश्यकता होती तेवढी आजही आहे. सचोटीने व्यवहार केला पाहिजे असं आपल्याला आजही वाटतं. दुकानदाराने सत्य त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे सत्य हे मूल्य कायमच आहे ना, ते कधीच बदलणार नाही. त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीत जी जीवनमूल्य सांगितलेली आहे ती त्या काळात जेवढी आवश्यक होती तेवढीच आजच्याही काळात आवश्यक आहे. आणि ती पुढे कार्यातून ती कशी जोपासली जातात? अनेक गोष्टी त्याच्याकरता आपल्याला सांगता येतील. जीवनमूल्यांबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या ज्या काही परंपरा आहेत, आपले जे काही विचार आहेत ते जोपासणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि त्या सगळ्यांचं प्रशिक्षण, शुचिता, घरात शुचिता असली पाहिजे, पवित्रता असली पाहिजे. ते वातावरण घरामध्ये कोण निर्माण करणार? स्त्री निर्माण करणार. मग तिला त्याची जाणीव असली पाहिजे ना की काय शुचिता म्हणजे काय आहे. शुचिता सगळ्या तऱ्हेची आहे. शरीराची शुचिता आहे की रोज आपण स्नान केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपली बुद्धी शुद्ध असली पाहिजे. हे जे काही आहे या सगळ्यांचे जे काही चर्चा आहेत, विचार आहेत, हे सगळे आपल्या ह्याच्यामध्ये होतात. आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जीवनमूल्य काय आहे तर माझं राष्ट्र हे मला सर्वोपरी असलं पाहिजे. मी देशाचा घटक आहे आणि माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये या सगळ्यांचा मी विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण वेगवेगळे हे करतो, म्हणजे जसं आपल्या इथे 5 उत्सव होतात. एक वर्षप्रतिपदा. वर्षप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. तो आमच्या विजयाचा आणि आमच्या वर्षारंभाचा दिवस आहे. आमचं वर्ष हे आमच्या हिंदू परंपरेप्रमाणे तिथे सुरू होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर गुरुपूजा. आम्हाला मार्ग दाखवणारं जीवनामध्ये आम्ही कशा पद्धतीने जगावं हे सांगणारं गुरुपौर्णिमा. रक्षाबंधन. रक्षाबंधनात काय आहे? आपण रक्षण करायचं आहे. आपण कुणाचं रक्षण करणार? आपण स्वतःचं, आपल्या परंपरांचं, आपल्या जीवनमूल्यांचं आणि त्याच्यामुळेच आपल्या राष्ट्राचं, त्याच्यातनंच होणारे संस्कृतीचं संरक्षण त्याच्यामधनं होणार आहे. विजयादशमी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं रक्षाबंधनातनं एक सामाजिक समरसतेचा पण संदेश आपण देत असतो. रक्षा म्हणजे फक्त भावानी बहिणीला बांधायची असं नाही, तर समाजातले जे सगळे घटक आहेत ते आमचेच आहेत. आणि हा एक महत्त्वाचा विचार. एकमेकांना राखी बांधून आम्ही राखी बांधायला जातो त्यावेळेला वेगवेगळ्या परिवारांमध्ये जातो, आपण वेगवेगळ्या घरांमधून जातो आणि आपण सगळे एक आहोत अशा तऱ्हेची एक भावना आपण निर्माण करतो. वंदनीय मावशींचं एक आणखीन मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांच्या घरामध्ये फार पूर्वीपासून समरसता होती. एक शुद्ध नीटनेटकी राहणारी हरिजन स्त्री सुद्धा त्यांच्या घरामध्ये 1936 साली कामावर होती. त्यांच्या घरातली विहीर सगळ्यांकरता खुली होती. हे जे काही त्यांचं जीवन आणि हे आहे तर हे सगळं त्यांनी त्यांच्या व्यवहारातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं रक्षण जे करायचं आहे त्या ह्याच्याकरता सत्याचं जर रक्षण करायचं असेल तर तिने
खरं बोलण्याचं धाडस तिच्यामध्ये असलं पाहिजे. बरोबर आहे ना? ते धाडस तिने दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर तिच्यामध्ये सगळ्यांना घेऊन चालण्याची वृत्ती असली पाहिजे. परस्परांना घेऊन चालायचं. त्याच्याकरता काय हवं? मित्रता हवी. हो ना? मैत्रीचा भाव हवा, प्रियवादित्व हवं. हे सगळं जे प्रशिक्षण आहे, हे सगळं प्रशिक्षण शाखेतून मिळत जातं की आपण सगळे एक आहोत आणि एकत्वाच्या भावनेने आपल्याला राहायचं आहे. समितीचा आराध्य दैवत अष्टभुजा देवी ही वंदनीय मावशींची संकल्पना होती. यामागचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय होता? वंदनीय मावशींनी आपल्याला ज्या वेळेला स्त्रीला घडवायचं आहे, स्त्रीला सक्षम बनवायचं आहे, स्त्री ह्या राष्ट्राच्या ह्याच्यामध्ये हे झाली पाहिजे. स्त्री ही शक्ती स्वरूपिणी आहे ना? आणि ती स्त्री जर शक्तिरूपिणी असेल तर आपल्याला काय करायला हवं? तिच्यामध्ये काही गुणांचा विकास करायला हवा. मग त्या गुणांचा विकास करताना त्यांनी आम्हाला म्हणजे सेविकांपुढे 3 आदर्श ठेवले. आणि ते 3 आदर्श म्हणजे असे: मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. या 3 गुणांचा तिच्यामध्ये विकास झाला पाहिजे. मातृत्वाचा आदर्श जिजामाता, की जिने सगळ्या भयभीत समाजामध्ये हिंदुत्वाची प्रेरणा जागवली, आपल्या मुलाला घडवलं आणि त्या मुलाबरोबर मावळ्यांना सुद्धा एकत्रित केलं आणि ती त्यांची पण आई बनली आणि त्यांना आपल्या मुलाकडून त्यांनी हिंदू पदपादशाही स्थापन करून घेतली. ती जिजामाता आदर्श. दुसरा आदर्श, कर्तृत्वाचा आदर्श, देवी अहल्याबाई होळकर, की ज्यांनी उत्तम प्रशासन केलं आणि सगळ्या देशाला सांस्कृतिक आणि ह्याच्यामध्ये बांधून ठेवलं. सगळी देवालये त्यांनी नीट केली, 12 ज्योतिर्लिंग नीट केली, की ही सगळी यात्रेची स्थानं आहेत आणि त्या ठिकाणी लोक जाऊ शकली पाहिजे, त्यांच्या व्यवस्था. तिसरा आदर्श नेतृत्वाचा, तो म्हणजे राणी लक्ष्मीबाईंचा, की ज्यांनी 1857च्या युद्धामध्ये नेतृत्व पण केलं आणि बलिदान पण केलं. मग ही जे तिच्यामध्ये गुण आहेत, मग हे गुण असलेली एक हे कोण आहे? तर ती देवी अष्टभुजा आहे, की तिच्या ठिकाणी ह्या सगळ्या आहे. ती शक्ती स्वरूपिणी आहे आणि शक्ती ही नेहमी सगळी कामं जी होतात ते शक्तीच्याच आधाराने होतात. आपण म्हणतो ना की समजा काय झालं, तुझे अशी का दिसते? मला ना अशक्तपणा आलाय, म्हणजे माझ्यात शक्ती नाही असं आपण त्याच्यामधनं सांगत असतो. शक्ती ही नेहमी रूपांतरित होत असते आणि जी शक्ती आहे ती शक्ती आपण जशी जशी वापरू तशी तशी ती कामं करत असते. जशी आता विद्युत शक्ती आहे, विद्युत शक्ती ही लाईटमध्ये खेळवली तिथं प्रकाश देते आणि ती जर आपण फ्रीजमध्ये खेळवली तर ती थंड करते. हो ना? म्हणजे असं तीच एकच विद्युत शक्ती जशी वेगवेगळी कामं करते तशी शक्ती आपण कुठे चॅनलाइज करू तशी ती काम करत असते. त्यामुळे अष्टभुजा आपण जर आपल्या संपूर्ण ह्याच्यात बघितलं तर ज्या ज्या वेळेला देवतांना असं वाटलं की आपलं सामर्थ्य कमी पडतं आहे, त्यावेळेला त्यांनी देवीलाच हाक घातलेली आणि महिषासुरमर्दिनी असेल किंवा वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये ती देवीनीच, त्या शक्तीनीच ह्या सगळ्याचा हे केलंय. मग देवीचं मूळ काम काय आहे? तर दुर्वृत्त वृत्त शमनम तव देवीशील. देवीचा स्वभाव काय आहे? जे दुर्वृत्त आहे, जी वाईट वृत्ती आहे, जे वाईट कार्य आहे त्याचा नाश करणं. मग स्त्री ही अशीच घडली पाहिजे म्हणून त्यांनी तिच्यासमोर अष्टभुजेचा आदर्श ठेवला. आणि ती अष्टभुजा म्हणजे 8 हात आहेत. आपल्याकडे असलेले सगळे जे काही आहेत
वेगवेगळ्या कला असतील, वेगळे वेगळे व्यवसाय असतील, त्या सगळ्यांचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? राष्ट्र सर्वोपरी. आणि मी जे काही करतो आहे, जे काही उत्तम घडवतोय, माझं जे काही करतोय ते मी कशाकरता करतोय? राष्ट्राकरता. अशा तऱ्हेची जाणीव, अशा तऱ्हेचे आमचे हात हे सगळे त्याच्याकरता काम करणारे असले पाहिजे राष्ट्राकरता. ही जाणीव स्त्रीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी अष्टभुजा ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि ती अष्टभुजा आपल्याला, आणि स्त्री ह्या अष्टावधानी असतेच. एका वेळेला ती किती कामं करते. एकीकडे ती हे ढवळत असते, त्याच वेळेला मुलाला काहीतरी एखादं गणित पण सांगत असते, त्याच वेळेला ती आणखीन कुणी काही विचारलं तर तेही करत असते. हे जे स्त्रीमध्ये असलेलं आहे अष्टावधान, किंवा ती वेगवेगळी कामं करण्याची तिची क्षमता आहे, ती क्षमता तिची फक्त परिवारापुरतं असू नये, ती समाजाकरता असली पाहिजे, राष्ट्राकरता असली पाहिजे. ह्या सगळ्याकरता म्हणून त्यांनी आपल्यापुढे अष्टभुजा ठेवलेली आहे. आणि त्या अष्टभुजेची ज्या वेळेला आपण म्हणजे दुर्वृत्त शमन करणारी अशी जी आहे, तिची जेव्हा आपण आराधना करू, तेव्हा तिचं चिंतन करू, तेव्हा तशाच तऱ्हेची शक्ती आपल्यामध्ये सुद्धा संक्रमित होत असते. आपण त्या शक्तीचे वाहक बनत असतो. आणि म्हणून त्यांनी हे आपल्यापुढे ठेवलेली आहे. आणि म्हणून त्यांनी पहिली हे त्या ठिकाणी निर्माण केली. ती सिंहवाहिनी आहे, तिच्या हातामध्ये त्यांनी वेगवेगळी शस्त्र दिलेली आहेत. त्यांनी जी काही त्या देवीच्या हातामध्ये शस्त्र दिलेली आहेत, ती सुद्धा एरवीच्या पारंपरिक ह्याच्यापेक्षा वेगळी आहेत. आणि त्या प्रत्येक शस्त्रांचा त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगत असत. ती सिंहारूढ आहे. सिंह कोण आहे? सिंह हा वनराज म्हणून आहे. पण तो वनराज या स्त्रीच्या अंकित आहे, त्या देवीच्या अंकित आहे. म्हणजे अशा तऱ्हेने तिच्यामध्ये असलेली ती शक्ती आहे. तिच्या हातामध्ये वेगवेगळी जी आहे त्या सगळ्या शस्त्रांचे अर्थ आहे. तिच्या हातात असलेली स्मरणिका, मी कोण आहे आणि मला नेमकं काय करायचंय याचं स्मरण ती आपल्याला देत असते. की मी हिंदू आहे आणि मला हिंदुत्वाकरताच लढायचंय, झटायचंय. हा सगळा संदेश ती आपल्याला देत असते की माझं कर्तव्य काय आहे. माझं जसं आई म्हणून कर्तव्य आहे, तसं माझं सामाजिक ह्याच्यात काय कर्तव्य आहे, या सगळ्यांचं स्मरण आपल्याला स्मरणिका देत असते. हातामध्ये कमळ आहे तिच्या. कमळ हे संघटनेचं प्रतीक आहे. आणि त्याच्याच बरोबर कमळाचं देठ एक आहे, पाकळ्या अनेक आहेत. सगळ्या पाकळ्या ह्या देठाशी जुळून असल्या पाहिजे. तशा सगळ्या स्त्रिया, सगळ्या सेविका ह्या संघटनेशी जुळल्या असल्या पाहिजे. म्हणजे मग त्या संघटनेच्या माध्यमातून, संघटनेचं आमचं काय आहे, वयम भावी तेजस्वी राष्ट्रस्य धन्या. आमचं राष्ट्र आम्हाला तेजस्वी बनवायचं आहे. मग त्या तेजस्वी राष्ट्र बनवायचं असेल तर एकटी स्त्री बनवू शकत नाही. म्हणून ती एखाद्या संघटनेशी त्या सगळ्या पाकळ्या जुळल्या पाहिजे. म्हणून ते कमळाचं आणखीन एक वैशिष्ट्य त्या सांगत असत की आपल्या इथे कमलिनी असते. कमलिनी म्हणजे सकाळच्या वेळात उमलणारं फूल, म्हणजे सूर्योदयाबरोबर. भोंगा हा नेहमी त्या कमळामध्ये येतो आणि तो तिला म्हणजे त्याच्यातला मकरंद चोखत असतो. केव्हा तरी ते फूल बंद होऊन जातं. पण लाकूड पोखरणारं जे कमळ असतं, हे भुंगा असतो, तो कमळ पोखरत नाही. तो तिथेच तिच्या त्या मधुत्वामुळे ह्याच्यामुळे तो राहतो. अशा तऱ्हेचं माधुर्य स्त्रीमध्ये असलं पाहिजे की समाजाला ती त्याच्यामुळे संघटित आणि हे करू शकेल. अशा तऱ्हेचं प्रेम आणि हे तिच्यामध्ये असलं पाहिजे. अशा तऱ्हेचे वेगवेगळं हे त्या सांगत असतात. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि राष्ट्र समितीची स्थापना देखील वर्धेतच झाली. या ऐतिहासिक युगाकडे आपण कसं पाहता? महात्मा गांधीजींनी महिलांना हे केलं, पुढे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रेरित केलं. त्यांना वेगवेगळ्या समाजकार्याकरताही त्यांनी पुढे आणलं. विनोबांनी सुद्धा स्त्री शक्ती ही विकसित झाली पाहिजे असंच म्हटलं. आणि वंदनीय मावशींनी आयुष्यभर
स्त्री शक्ती ही जागृत झाली पाहिजे, ती कार्यरत झाली पाहिजे, तिने विविध तऱ्हेची समाजामध्ये कार्य केली पाहिजे, ह्याच्याकरताच त्यांनी प्रयत्न केला. आणि तिला संपूर्ण पद्धतीने तिचा विकास कसा घडून येईल याच्याकरता त्या प्रयत्नशील राहिल्या. म्हणजे स्त्रीचे शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक झाला पाहिजे, बौद्धिक झाला पाहिजे. आणि त्याकरता त्यांनी वेगवेगळे कार्य सुरू केली. म्हणजे मग त्यांनी भजन वर्ग चालू केला असेल. समितीच्या प्रारंभानंतर 1953 साली त्यांनी पहिलं प्रकाशन सेविका प्रकाशन या नावाने सुरू केलं समितीचं. आज 70 वर्ष झाली त्या प्रकाशनाच्या माध्यमातून. आमचं नाव राष्ट्रसेविका समिती, राष्ट्राची सेवा करणारी, सेवेकरता संघटित झालेली म्हणजे समिती. तर ह्या म्हणून आमच्या प्रकाशनाचंही नाव सेविका प्रकाशन असंच आहे. मग आता ह्या सेविका प्रकाशनाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धक, राष्ट्रीय विचारांचं पोषक अशा तऱ्हेचं साहित्य निर्माण करत असतो. दरवर्षी आपण वेगळी एक सेविका अंक काढत असतो. आणि हा जो सेविका अंक निघतो त्या अंकाचं आताचं वैशिष्ट्य असं की आपण हस्तलिखित काढतो. ह्या वर्षी महाराष्ट्रामधनं जवळजवळ 52 अंक आली, हस्तलिखित आली. सगळ्या महिला उत्तम तऱ्हेने हाताने लिहितात, चित्र काढतात. आणि ह्या सगळ्यांमधनं तिच्यातली प्रतिभाशक्ती, तिच्यातलं लेखन कौशल्य, तिच्यातलं चित्रकला कौशल्य हे सगळं विकसित होत जातं. त्यांनी भजनाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित केलं की महिलेमध्ये गीत असतं आणि म्हणून तिच्यातल्या त्या ज्या भावना आहे तिच्यामध्ये भक्ती असते. आणि म्हणून जसं शाखेवरती त्यांनी महिलांना आणलं आणि कवायती करून, म्हणजे त्या काळात 1936 साली महिलांनी एकत्र येणं, दंड शिकणं, खड्ग शिकणं, ज्यावेळेला स्त्री मोकळ्या म्हणजे 4 भिंतींच्या बाहेर पडू शकत नव्हती, अशा वेळेला त्यांनी महिलांना मोकळ्या मैदानामध्ये आणलं आणि त्यांना शारीरिक सगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं. हे त्यांनी त्या काळात केलेलं खूप मोठं काम आहे. आणि त्याच ह्याच्याबरोबर सगळ्या स्त्रिया तशा त्या यांनी येणार नाही, म्हणून त्यांनी पुढे जाऊन महिलांना हे करायला लावलं, काय भजनाच्या माध्यमातून एकत्रित केलं. ज्या माध्यमातून महिलांना एकत्रित करता येईल आणि ज्या माध्यमातून त्या समाजामध्ये मिसळतील, समाजामध्ये एक चांगला भाव निर्माण करतील असं त्यांना वाटलं. त्या सगळ्या ह्याला त्यांनी एकत्रित त्या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन एक म्हणजे त्या काळामध्ये 1953 साली त्यांनी एक भारतीय स्त्री जीवन विकास परिषद आयोजित केली. आणि त्या भारतीय स्त्री जीवन विकास परिषद आयोजित करून महिलांना कशा तऱ्हेचं शिक्षण दिलं जावं, काय शिक्षण दिलं जावं याचा विचार केला. त्याच्यातनं शिक्षण संस्थांचा प्रारंभ झाला. आणि त्याच ह्याच्यातनं असं झालं की महिलांकरता उत्तम असं काय असेल तर ती योगासनं आहेत. आणि म्हणून समितीमध्ये 1953 सालापासून महिलांना योगासनं शिकवायला सुरुवात केली. म्हणजे स्त्रीचा विकास हा सगळ्या तऱ्हेने कसा झाला पाहिजे या सगळ्यांकरता त्यांनी जो काही प्रयत्न वर्धेच्या ठिकाणी केला, म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी फक्त स्वातंत्र्याकरता आणलं असेल किंवा ह्याच्याकरता, पण मावशींनी त्यांच्या सगळ्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकीमध्ये असलेल्या गुणांचा कसा विकास होईल आणि तो कसा राष्ट्रीय कार्यामध्ये आपल्याला जोडता येईल, समाजकार्यामध्ये जोडता येईल असा त्यांनी विचार केला. आणि त्याच्यातनं योगासनं शिकवायला सुरुवात झाली. आज आपल्या इथे 1986 मध्ये मग आपण 53 मध्ये योगासनं शिकवायला सुरुवात केली. 86 मध्ये आपण योग आणि स्त्री जीवनाशी काय संबंध आहे अशा तऱ्हेच्या चर्चा घेतल्या. आणि 2005 मध्ये ज्यावेळेला आपलं खापरीला संमेलन झालं त्यावेळेला 10,000 महिलांनी एकसाथ प्राणायाम केला रामदेव बाबांचा ह्याच्यामध्ये. 1958 मध्ये नाशिक इथे त्यांनी पहिला ट्रस्ट स्थापन केला. आणि तो ट्रस्ट स्थापन करून की
समिती ही सांस्कृतिक संघटना आहे आणि ट्रस्ट असला की मग आपल्याला काही नियमांमधनं आणि काही कामं हे करता येतात आणि त्यामुळे ट्रस्टची निर्मिती झाली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा कार्य ही आपण केली पाहिजे असा भाव होता. म्हणजे 1958मध्ये ज्यावेळेला हे स्थापन झालं त्यावेळेला तिथे हळूहळू वसतिगृह सुरू झालं. त्या ठिकाणी उद्योग मंदिर सुरू झालं. त्या ठिकाणी पाळणाघर सुरू झालं. अशा तऱ्हेच्या सेवा कार्यांची जाणीव, सेवा कार्य झाली पाहिजे हा त्या ठिकाणी मोठा भाव वंदनीय मावशींनी निर्माण केला. आज देशामध्ये 62 असे ट्रस्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करतात आहेत. सेवा कार्य चाललेली आहेत आणि ह्या सगळ्या सेवा कार्यांची प्रेरणा वंदनीय मावशींनी दिलेली आहे की स्त्रीच्यामध्ये हा राष्ट्रीय भाव आणि राष्ट्रीय विचार जागा झाला पाहिजे आणि तिने तो केलं पाहिजे. तिने सेवा कार्य केली पाहिजे. सेवा ही तिची आवडच आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण हे ती चांगलं देऊ शकते. त्यामुळे बालवाड्यांमध्ये बालवाडीचं आपण वेगवेगळ्या ठिकाणी बालवाडी प्रशिक्षण केंद्र पण चालवलेली आहे. नागपुरात चालवलं, नाशिकला चालवलं, मुंबईला चालवलं. आजही आपण आपल्या मुंबईला वनवासी क्षेत्रातल्या मुलींना आणून नर्सिंगचं शिक्षण देत असतो आणि पाड्यावरच्या मुली ज्यावेळेला नर्सिंगचं शिक्षण घेतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये बदल होतो. त्या गावामध्ये बदल होतो की एक साधारणतः आजही पाड्यांवरती म्हणजे मुंबई क्षेत्रातले जरी असलं तरी पाड्यांवर जर काही असं झालं आजारपण तर ते पहिले भगताकडे जातात. पण ज्यावेळेला एखादी मुलगी नर्सिंग करून आपल्या गावात जाते किंवा तिला कळतं की आपल्या वडिलांना बरं नाही त्यावेळेला ती सांगते की माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय, मी भगताकडे जाणार नाही, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईन आणि त्यांना ठीक करेन. पण अशा तऱ्हेने भगताकडे न जा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेला मनुष्य जेव्हा गाव बघतो, पाडा बघतो, तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा या सगळ्या जाणीवा निर्माण होतात. अशा तऱ्हेने स्त्रीचा सर्वांगीण विकास आणि समाजाच्या अंतःस्थलापर्यंत तिने गेलं पाहिजे म्हणून त्यांना वेगवेगळी उपक्रम करून आणि त्यांना यातनं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की ज्या वेळेला मुंबईमध्ये पाड्यांवर गेल्यावर त्यांना असं लक्षात आलं की इथे कुपोषणाची हे आहे आणि म्हणून त्यांनी त्या 5-6 पाड्यांवरच्या 80 महिलांना एकत्रित केलं की ज्या गर्भवती होत्या आणि त्यांनी आपल्या इकडे डोहा जेवण आणि तिथे वाडी भरणं असं म्हणतात तसं एकत्र येतो. त्यावेळेला महिलांमध्ये चर्चा काय असते, त्या थोडा शारीरिक व्यायाम करतील, थोडे खेळ खेळतील आणि त्या खेळांबरोबर त्यांच्यामध्ये फक्त राष्ट्रीय विचारांची चर्चा होते, धर्माच्या बद्दलची चर्चा होते. आज समाजामध्ये काय आहे, ह्याच्यात बदल कसा घडला पाहिजे याच्याबद्दल ती चर्चा करते आणि ह्या सगळ्यांची सुरुवात माझ्या स्वतःपासून झाली पाहिजे. म्हणजे जर मला काही एखादं परिवर्तन करायचं असेल तर ते परिवर्तन माझ्यापासून झालं पाहिजे. मग ते साधं पर्यावरण असेल, प्लास्टिक न वापरणं असेल. आमचे एक सुशीलते अभ्यंकर आहे, त्यांनी एक छान शब्द एक 15 वर्षापूर्वी रूढ केला आणि तो म्हणजे जुसापी. जुसापी म्हणजे जुन्या साडीपासूनची पिशवी. अरे, आणि ती पिशवी शिवायची आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवायची. त्या घरी येणाऱ्या प्रत्येकीला पिशवी देत होत्या की हो तुमच्याजवळ ठेवा. अशा तऱ्हेने जर काही करायचं असेल म्हणजे प्लास्टिक वापरू नका असं सांगण्यापेक्षा अशा तऱ्हेने माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक महिला जर ती पिशवी मी देत गेले तर आपोआपच तिला ते कळतं की हे मी कळायला पाहिजे. अशा तऱ्हेची परिवर्तनाची सुरुवात ही माझ्यापासून झाली पाहिजे. अशा तऱ्हेचं काम त्यांचं आहे. अशा तऱ्हेची दृष्टी वंदनीय मावशींनी दिली. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे बघतो. मावशी केळकरांचा वाढदिवस म्हणजे जयंती म्हणजे आपण संकल्प दिन म्हणून साजरा करतो. त्याच्या मागची प्रेरणा काय आणि स्वयंसेविका त्या दिनाला म्हणजे त्या दिवसाला कशा प्रकारे साजरा करतात? संकल्प दिन
हा खूप महत्वाचा आहे. संकल्प हा शब्दच महत्वाचा आहे. सृष्टीची निर्मिती संकल्पातनं झाली. कशी? असं आपलं तत्वज्ञान सांगतं की एक आत्मतत्व होतं आणि त्या आत्मतत्व सगळं जग व्याप्त होतं. पण एकटेपणात काय आनंद आहे? आपण कधीही एकटी कुठली गोष्ट करत नाही. प्रवासाला जायचं असलं तरी असं वाटतं की कोणीतरी ट्रिपला जायला असावं सोबत. मग ते जर सोबत असावं आणि म्हणून असं त्या आत्मतत्वाला वाटलं आणि त्यांनी संकल्प केला एकोहम बहुस्याम, की मी एकटा आहे आणि मी खूप होईन. बहुस्याम म्हणजे मी खूप होईन. आणि मग तो खूप झाला. म्हणजे आपण आता जी सृष्टी पाहतो, जी वृक्ष पाहतो, जे वेगवेगळे प्राणी पाहतो, ते एक तत्व इतक्या रूपामध्ये नटलं. हे कशातनं झाली सृष्टीची निर्मिती? संकल्पातनं झाली. सम्यक कल्पना, चांगली कल्पना. वंदनीय मावशींनी आपल्या मनाशी विचार केला की हिंदू स्त्री ही अवमानित राहणार नाही, हिंदू स्त्री ही दुर्बल राहणार नाही, हिंदू स्त्री ही स्वसंरक्षणक्षम बनेल. स्व म्हणजे स्वमध्ये ज्या ज्या वस्तू येतात, मग त्याच्यात स्वदेशी असेल, स्वराष्ट्र असेल, स्वधर्म असेल, या सगळ्यांचं संरक्षण करणारी स्वभाषा असेल. आज स्वभाषेला किती महत्व आहे? आज स्वभाषा नाहीच ना, स्वसंस्कृती. आज आम्हाला हॅपी बर्थडेच आठवतं. आज आम्हाला आमचं नववर्ष म्हटलं की आम्ही 1 जानेवारीला शुभेच्छा देतो. ही आमची संस्कृती नाही ना. तर मग हे जे आहे, या सगळ्या स्ವಂचं संरक्षण करण्याकरता ती सक्षम झाली पाहिजे. हा संकल्प त्यांनी 1936 साली केला आणि म्हणून राष्ट्र सेविका समितीची स्थापना झाली. आज सगळ्या प्रांतांमध्ये ते काम सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या रूपामध्ये. आणि हे सगळं जे सुरू झालं ते कशातनं झालं? वंदनीय मावशींच्या या संकल्पातनं झालं की आपण स्त्री शक्तीला जागृत करूया, प्रेरित करूया आणि तिला राष्ट्राच्या कामाला लावूया. तिला स्वयं जीवितान्यर्पयामस्वे, माझं जीवन मी राष्ट्रकार्याकरता समर्पित करेन, अशा भावना मी तिच्या स्त्रीमध्ये निर्माण झाल्या पाहिजे. या संकल्पातनं त्यांच्या संकल्पातनं राष्ट्रसेविका समितीचा निर्मिती झाली. आणि इतकंच नव्हे तर इतक्या विविध तऱ्हेची कामं करत ती 90 वर्ष वाटचाल करते आहे. हे कशातनं घडलं? हे एका संकल्पातनं घडलं. आणि म्हणून आम्ही त्यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण संकल्प दिवस म्हणून मनवतो. मग आपण संकल्प करतो कुठला तरी की हो, मी ह्या वर्षी काय करीन, 90वं वर्ष एका समितीचं, मग मी 90 वेगवेगळ्या घरांमध्ये जाईन आणि मी त्या ठिकाणी 90 घरांमध्ये जाऊन समितीची माहिती देईन किंवा मी काहीतरी हिंदुत्वाची माहिती देईन. दरवर्षी वेगवेगळे संकल्प की मी 90 दिवस ओळीने 90 घरांमध्ये संपर्क करीन, मी 90 श्लोक तयार करीन, मी 90 गीतं तयार करीन, अशा तऱ्हेच्या. कारण आपल्या इथे प्रत्येक ह्याला उत्सवाला वेगवेगळं गीत म्हटलं जातं. ते गीत हे निर्माण करणारी कोण असते? एखादी सेविका असते. मग ती सेविका ते गीत निर्माण करते आणि त्या सेविका कोणीतरी त्याला चाल लावतो. कोणीतरी म्हणतं की मी 90 सुविचार एकत्र करीन, मी 90 ठिकाणी जाऊन एखादा विषय मांडेन. आणि ह्या वर्षी आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सेविकांनी 300 सेविकांनी असा संकल्प केलाय की आम्ही मूळ वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करू. कारण वंदनीय मावशी यांनी रामायण सांगायला सुरुवात केली आणि त्यांचं वंदनीय रामायणावरील वाल्मिकी रामायणावरील प्रवचनं असं त्यांचं पुस्तक जवळजवळ 9 भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्या स्वतः त्यांनी रामायणाचा अभ्यास केला. त्या काळामध्ये महिलांनी रामविजय वाचायचा म्हणजे रामायण वाचायचंच नाही अशी होती. पण मावशींनी मुळातनं रामायणाचा अभ्यास केला आणि त्या रामायण सांगत असत. जवळजवळ त्यांनी 108 वेळा रामायण सांगितले. 13 म्हणजे सलग 11 दिवस 13 ठिकाणी रामायण सांगितलं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी एक महत्त्वाचा विचार त्याच्यातनं मांडला की राम हा आमचा राष्ट्रपुरुष आहे. रामाला फूल आणि गंध वाहू नका. रामाने ज्या पद्धतीने कर्तव्य भावना आणि धर्म
हे केला म्हणजे रामायण म्हणजे काय आहे, प्रत्येक पात्र कर्तव्य सांगतं की हा माझा धर्म आहे, म्हणजे हे तुझं कर्तव्य आहे. हा पुत्रधर्म आहे, हा राजधर्म आहे. भरताने सांगितलं की राज्य तुझं आहे, मी पादुका सांभाळीन. अशा तरी प्रत्येक जण आपलं कर्तव्य काय, प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य केलं तर त्या ठिकाणी आनंदच नांदणार आहे. तिथे कुठे हे नाही. आणि म्हणून त्या म्हणायच्या की रामाला गंधफूल नाही, राम हा आपला राष्ट्रपुरुष आहे. त्यांनी जे काही केलं ते आपण आचरणात आणलं पाहिजे. आणि म्हणून ह्यावर्षी 300 सेविकांनी आम्ही वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करू. कारण मावशींचं नेहमी म्हणणं होतं की मूळ ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करा. त्यामुळे 300 महिलांनी अशा तऱ्हेचा संकल्प 6 जुलैला केलेला आहे. तो त्यांचा तारखेने जन्मदिवस होता, पण तो संकल्प दिवस म्हणून तुम्ही विचारलेल्या एका संकल्पाची तुम्हाला मी माहिती सांगितली. कुटुंब संस्थेला बळकट करण्यासाठी महिलेची भूमिका किती महत्वाची आहे? समिती या दृष्टीनं कशाकडे बघते? कुटुंबाच्या दृष्टीने स्त्री ही परिवाराचा कणा आहे ना? मावशींनी ज्यावेळेला रामायण सांगितलं त्यावेळेला त्यांनी रामायण सांगितलं त्या ह्याच्यात एक प्रश्न म्हणजे त्यांच्या ह्याच्यात प्रास्ताविकामध्ये एका सेविकेने लिहिलेलं आहे, घरामध्ये स्त्री ही नेहमी अनुकूल असली पाहिजे. तर हे होतं आहे ना. आपल्याला असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी अनुकूलता असते, अनुरूपता असते, त्या ठिकाणी तो घर संसार किंवा हे सगळं चांगलं चालत असतं. आपल्याला असं लक्षात येतं की बाबाराव सावरकर किंवा सावरकर परिवारात येसूबाई किती खंबीरपणाने उभ्या राहिल्या. आणि म्हणून सावरकरांना सुद्धा त्यांनी जे माझं मृत्यूपत्र लिहिलं ते कुणाला लिहिलं? वहिनीला लिहिलं. बरोबर आहे ना. तर ही स्त्रीची एक कणखर भूमिका आहे. स्त्री ही जी आहे ही मुलावर संस्कार करते. आणि इतकंच नव्हे तर ती घरामध्ये कसं वातावरण निर्माण करते. स्त्री ही घर जोडणारी पण आहे आणि तोडणारी पण आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून आता ह्या कार्यात आहात. तुम्ही स्त्रियांमध्ये, समाजामध्ये काय बदल बघितलेत? आता इतके वर्ष झाले त्या काळापासून तर आत्ताच्या काळापर्यंत, म्हणजे मी ज्या पिढीत आता आहे, मी 21 वर्षाची आहे. तर त्या काळापासून तर आतापर्यंत स्त्रियांमध्ये भरपूर बदल आलाय. पहिले 21 वर्षाची मुलगी घराबाहेर जाऊ शकत नव्हती. तिचं लग्न झालेलं असायचं. तिला कुठेतरी मुलं-बाळं असायचे. पण आता 21 वर्षाच्या वयात मी जॉब करत आहे. हा कुठेतरी समाजासाठी खूप मोठा बदल आहे. तर तेव्हापासनं तर आतापर्यंत तुम्ही स्त्रियांमध्ये नेमके असे कुठले बदल बघितले? स्त्रियांमध्ये बदल तर होतातच आहे आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये होणारच आहे. पण त्या बदलामध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तिचं परिवाराचं भान सुटता कामा नये. आहे ना. परिवाराचं भान तिच्यामध्ये कायम असलं पाहिजे. तिला तिच्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर तिच्यामध्ये मातृत्व भावना असली पाहिजे. ती अतिशय महत्वाची आहे. म्हणजे मातृत्व भावना म्हणजे फक्त स्वतःच्या मुलावरती प्रेम करणं असं नाही आहे. तिला आपला समाजावरती प्रेम करता आलं पाहिजे. तर ते प्रेम तिला करता येणं हे अतिशय आवश्यक असे. मगाशी मी हस्तलिखितांचा उल्लेख केला. त्या हस्तलिखितात एक छोटासा प्रसंग, चौकट होती ती, पण ती चौकट मला फार स्पर्शून गेली. त्या चौकटीत एक दिव्यांग मुलगी आपल्या मैत्रिणीला म्हणते की तू नाटकाला जाणार आहेस ना, मी पण तुझ्याबरोबर नाटकाला येईन, माझं पण तिकीट काढ. त्यावेळेला ती म्हणते की काढते मी तुझं तिकीट, पण तुला तर काही बघता येणार नाही. ती म्हणाली बघता नाही येणार, पण ऐकता येणार आहे ना. इतकंच नव्हे तर तुमच्या सगळ्यांचे जे प्रतिसाद आहे, म्हणजे हे आहे जे प्रतिक्रिया आहेत, त्या तर मला समजणार आहेत ना. आणि अशाच तऱ्हेने मी आयुष्य
जगते. त्याच्यात तिने एक छोटी गोष्ट सांगितली की मी उन्हाळ्यामध्ये आजोळी जात असे. माझी सगळी मामे भावंड वगैरे येत असत. आता तसं राहिलेलं नाही. आता नाहीच राहिलंय, खरंच नाही राहिलंय. तर आम्ही तिथे जात होतो. तर माझी मामी मला सगळ्यांना दुधाचा चहा द्यायची आणि मला मात्र बिना दुधाचा चहा द्यायची. तिला असं वाटायचं मला दिसत नाही. मला दिसत नव्हतं, पण मला चव कळत होती ना. बरोबर आहे ना. ह्याचा अर्थ काय की तिचं मातृत्व त्या मुलीकडे नव्हतं, पर्यंत तेवढं ते विस्तारित झालेलं नव्हतं. हे मातृत्व तिचं विस्तारित झालं पाहिजे. म्हणजे वंदनीय मावशींच्या जीवनामध्ये आम्हाला ह्या 2-3 गोष्टी अशा आढळल्या की त्या ज्या वेळेला प्रभात फेरीला जायच्या, एका मुलीला त्या नेहमी बरोबर नेत असत. तिची आई सावत्र आई होती, त्यामुळे तिला घरात काय त्रास होत होता तिला माहिती होतं. आणि म्हणून त्या तिला म्हणायच्या, तू जरा 5 मिनिटं आधी ये गं. ती आली की त्या तिला आधी दूध प्यायला द्यायच्या, काहीतरी खायला द्यायच्या आणि म्हणायच्या आताच. म्हणजे पुन्हा घरी गेल्यावर तिला काम करायचं याची त्यांना कल्पना होती. तसंच एक आणखीन मुलगा होता, त्याची आई गेली आणि मग तो थोडासा असा भटकायला लागला असं वाटलं. तेव्हा त्यांच्या मुलांना असं वाटायचं की ह्याला बोलवायचं का, हा असा आहे, आपल्या आईला हे आवडेल की नाही. म्हणून मग त्यांनी विचारलं की आई म्हणजे मावशींनी विचारलं की का रे तो अलीकडे येत नाही आपल्याकडे. मग मुलांनी सांगितलं की असं असं म्हणून आम्ही. त्या म्हणाले, अरे आता त्याला प्रेमाची गरज आहे. जर तो तुमच्यामध्ये आणि आपल्याकडे आला नाही तर तो एखाद्याला वेगळ्या दिशेला जाईल. त्याच्यामुळे त्याला प्रेमाची गरज आहे, तो येऊ दे. तुमच्या 6 मुलांमध्ये तो आणखीन एक मुलगा आपल्या ह्याच्यात राहील. अशा तऱ्हेने माझं मातृत्व हे असं विकसित झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. तर ही जाणीव तिच्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. आजही स्त्री म्हणजे असं ती खूप तऱ्हेने काही काही करत असते, नाही असं नाही, पण तरीसुद्धा कुठेतरी संकुचितता पण तिच्या मनामधली आपल्याला जाणवत असते. तिच्यामध्ये एक आणखीन म्हणजे विचार यायला पाहिजे असं वाटतं की आत्ताची आपण जेव्हा लग्न कार्य किंवा हे सगळं बघतो, त्या ठिकाणी सगळं वाया जाणारं बघतो, त्यावेळेला असं वाटतं की ही जाणीव स्त्रीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. हे ती मर्यादित करू शकते आहे ना. म्हणजे समाजातला अन्न हे सगळं वाया जाणार नाही, ते सगळं नीटपणाने झालं पाहिजे. या सगळ्यांचा जो काही हे ते ती करू शकते. ती मितव्ययिता जर तिने तिच्या घरात राबवली तर ती मितव्ययिता तिच्या मुलांमध्ये आणि याच्यात अन्न घ्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे आहे ना. ही लागली पाहिजे की वाया घालवायचं नाही, अमुक करायचं नाही. संयम हा शिकला पाहिजे. संयम आणि हा सगळ्यात एक मोठा गुण आहे, तो आईकडनं येतो मुलांमध्ये. आपल्याला विवेकानंदांच्या जीवनात सुद्धा हेच दिसतं ना की विवेकानंदांच्या आईनी जेव्हा त्यांच्या घरामध्ये खूप श्रीमंती होती, त्यांचे वडील फार मोठ्या याच्यावरती होते, पण ते गेल्यानंतर घरात येणारा पैसा खूप मर्यादित झाला. कधी कधी विवेकानंद सुद्धा उपाशी राहायचे, अशी ती वेळ होती. पण ते म्हणाले की आम्ही आमच्या आईकडे बघून हे सगळं शिकलो की त्याही ह्याच्यात कसं सन्मानाने आणि ताठपणाने राहायचं. तर हे जे काही भाग आहेत हे सगळे आईकडून मुलांकडे येतात. आजही आपण सैन्यात बघितलं तर ज्यावेळेला हे लावायचं असतं त्यावेळेला आईला बोलवतं, तो तिचा मान असतो. आणि आणखीन एकदा एक शास्त्रज्ञ आपल्याकडे आले होते. त्यांच्याशी गप्पा करता करता ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलांची जेव्हा हे करतो त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरातलं वातावरण काय आहे, कसं आहे, हे सगळं बघत असतो. म्हणजे त्या मुलाच्या आईच्या सवयी काय आहेत, त्याच्यावरून त्या मुलाचं वळण काय असेल हे आमच्या इथे लक्षात येतं. आपल्या इथे शाखेमध्ये एक आज्ञा आहे, सम्यक.
म्हणजे गण जरी करायचे झाले तरी उंचीनुसार गण करायचे. एक उंच मुलगी पुढे आणि असं नाही, कसं उन्नतानुसार उभं राहायचो. तशा घरामधले डबे भरण्यासुद्धा तसंच असलं पाहिजे. सगळं तिच्या घरात तसंच सम्यक असलं पाहिजे, असं एक वळण आपल्या ह्याच्यामध्ये आपण देतो. तर अशा तऱ्हेने आपलं सगळं जे आहे, आता तिच्याकडे खूप साधन आहेत ना, मायक्रोवेव्ह आहे, मिक्सर आहे. तर ह्या सगळ्यांचा उपयोग करून तिने समाजाकरता वेळ काढणं हे जास्त गरजेचं आहे. तर ती भावना तिच्यामध्ये समाजकार्याकरता वेळ देणं आणि त्याचबरोबर परिवार सांभाळणं, या दोन्हीचा तिच्यामध्ये मेळ घातला गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि त्या दृष्टीने स्त्रीमध्ये ही जाणीव जास्तीत जास्त निर्माण झाली पाहिजे. तिची स्वकेंद्रितता गेली पाहिजे. आज आपल्याला काय दिसतं लोहगडच्या उदाहरणावर आहे ना, की ज्या देशामध्ये तिच्यामध्ये धैर्य नको का यायला, नाही केव्हा म्हणायचं हे शिकलं पाहिजे. एकदा वंदनीय मावशी म्हणाले की घरामध्ये केळी आहेत, पण मुलांना लहानपणापासून नाही शब्द ऐकायची सवय लावा. म्हणजे मागितलं की मिळते आहे असं नको. बरोबर आहे ना, मिळतंय म्हटलं की मग आता काय होतं, एकच मुलं असतं, त्याला हवं ते मिळत जातं, मिळतं. आणि मग जेव्हा त्याला कुठेतरी समाजामध्ये नकार ऐकायची वेळ येते, त्यावेळेला तो डिप्रेशनमध्ये जातो, सहन नाही करू शकत. त्यामुळे ही सहनशीलता मुलाला शिकवणं हे घरात नव्हतं. ताठपणाने कसं उभं राहायचं, कुठे नकार द्यायचा, हे मूल घरात न शिकतं. अमुक एक गोष्ट नाही मी करणार, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं. आम्हाला पूर्वी सांगितलं जायचं की तिकीट काढायचं बसमध्ये. माझ्या वेळेला, मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये जात होते त्यावेळेला 5 पैसे किंवा 10 पैसेच तिकीट होतं. मग कधीतरी कंडक्टर असं म्हणायचा की 5 पैसे मी तुम्हाला परत करतो, तिकीट नका मागू. आम्हाला शिकवलं जायचं की असं नाही करायचं. असं केलं तर ते 5 पैसे कुठे जातात, त्याच्या खिशात जातात, ते एसटीच्या खिशात जात नाही. त्यामुळे नाही, मला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. ही जाणीव काय हे करायचं हे कोण शिकवणार, हे स्त्री शिकवणार. त्याच्यामुळे स्त्रीची ही भूमिका त्याच्याकरता खूप महत्वाची. तिचा जर देवाधर्मावरती किंवा राष्ट्रावरती विश्वास असेल तर तिचं मूल राष्ट्राला शिकणार आहे ना. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कोण शिकवणार, ती आई शिकवणार. त्यामुळे तिची भूमिका ही अतिशय महत्वाची भूमिका आहे. मूल हे आईच्या सान्निध्यात जास्त वेळ राहतं, त्यामुळे तिची भाषा, तिचे गुणधर्म हे मुलं उचलतात. आणि एक आपल्याकडे पहा साधी पद्धती आहे की आपण म्हणतो की कशालाही पाय लावलं की नमस्कार करायचा. म्हणून आपण पृथ्वीला रोज सकाळी उठल्यावर समुद्रवसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी असं म्हणून उठायचं आणि मग चालायचं. उठल्यानंतर पहिली प्रतिक्रिया झाली पाहिजे की आधी भूमिमातेला नमस्कार करायचा, कारण दिवसभर आपण तिच्यावर चालणार आहोत, पाय लावणार आहोत. हा संस्कार घरातनं मिळतो आहे ना. एकदा आमच्या शाळेमध्ये बालवाडी आहे आपल्याकडे, शिक्षिकेने विचारलं की आपण पायाने काय काय करतो. एका मुलीने सांगितलं की माझे वडील मशीन चालवतात आणि कपडे शिवतात. एकीने सांगितलं पायाने आपण चालतो, पायाने आपण नृत्य करतो. आणि एकीने सांगितलं आई पायाने फडकं उचलते. कारण वाकून उचलण्यापेक्षा ते असं लावून उचललेलं, म्हणजे मुलांमध्ये एवढी निरीक्षण शक्ती असते आणि मुलं हे सगळं शिकतात. त्यामुळे ती कशा पद्धतीने घरातल्या म्हणजे शब्दांचा वापर करते, ती आपल्या घरातल्या मोठ्या माणसांशी कशी वागते, ह्या सगळ्यांचा मुलांवरती, घरातल्या वातावरणावरती होणारा परिणाम जो असतो तो त्या घराला बनवत असतो. आणि त्याच्यामुळे
तिच्यामध्ये ही भावना आणि हे असं निर्माण झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि धकाधकीच्या जीवनामध्ये तिला हे करता आलं पाहिजे, हा तोल तिला सांभाळता आला पाहिजे. तोल सांभाळता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता जेव्हा आपण बघतो, आपण काय शिकवतो की परिवाराला धरून चाला. म्हणजे आपली प्रत्येक सेविका घरातलं सगळं सांभाळूनच काम करत असते. कारण घरातला पुरुष समजा त्याच्याकडे कोणी आलं तर तो असं सांगेल की मला ना अमक्या ठिकाणी कामाला जायचंय, की तुमची वहिनी तुमच्याकरता चहा करेल आणि हे करेल. पण घरातली स्त्री कोणी आलं तर अशी बाहेर पडू शकत नाही. आणि तिने पडणं ते बरोबर पण होणार नाही. घरातलं टाकून तिने जाणं, पण तिने त्याच्यातनं सामंजस्य बसवलं पाहिजे. तिला हे सामंजस्य बसवता आलं पाहिजे, तिला ते घरात निर्माण करता आलं पाहिजे. तर ते होऊ शकतं. आणि माझा परिवार घडवणं हे पण तिचं करिअर आहे. आपल्याकडे उमाताई वैद्य आल्या होत्या. त्या कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून म्हणजे होत्या त्या. तर त्यांचा परिचय जेव्हा मी बघत होते तेव्हा त्यांच्या मुलाला एक निबंध होता की म्हणजे तुम्ही म्हणजे काय व्हावं असं वाटतं वगैरे असं. आणि काय व्हायचं मुलांनी लिहायचं तसं आईनी पण लिहायचं. तर ह्यांच्या आईनी लिहिलं की माझा मुलगा हा सुजाण नागरिक झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणाल तू हे काय लिहिलं? म्हणाले मी लिहिलं ते बरोबर आहे, तू घेऊन जा शाळेत. मग नेलं. आणि मग नेल्यानंतर जेव्हा हे झालं तेव्हा ह्याच्या आईला मुद्दामून बोलावलं की हा एक उत्तम नागरिक घडला पाहिजे. माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ह्याच्याही पेक्षा तो एक जागरूक नागरिक झाला पाहिजे असं मला वाटतं. अशा तऱ्हेची जाणीव प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की माझं घरातला माझ्या जी नाती आहे ती जागरूक नागरिक असली पाहिजे. म्हणजे मग मी नियम पाळले पाहिजेत. मग ते वाहतुकीचे नियम असतील किंवा कशाचे नियम असतील, मी कचरा टाकणार नाही असे नियम असतील, जे काही असेल त्या प्रत्येक याचं तिने पालन केलं पाहिजे. असं हे तिच्यामध्ये आजही आपल्याला कमी दिसतं आहे ना. आज आपण म्हणतो की शून्य कचरा असला पाहिजे, पण घरातल्या स्त्रीनी जर ठरवलं की शून्य कचरा निर्माण म्हणजे मी शून्य कचरा करीन तरच ते शक्य आहे ना, नाही तर नाही. आज आपण बघतो की पावसाळा आला की ड्रेनेज चोक कशामुळे होतात आहे ना. म्हणजे स्त्री शिकली तरी सुद्धा तिच्यामध्ये ह्या जाणीवा निर्माण झाल्यात का, याचा खूप आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. युसीएन हे संपूर्ण विदर्भात आहेत आणि आत्ताच पुणे, संभाजीनगर, नांदेड, गोंदिया इथे सुद्धा सुरू झालेलं आहे. तर तुम्ही युसीएनच्या प्लॅटफॉर्मवर ना आजच्या तरुण पिढीला, आजच्या तरुण मुलींना काय संदेश द्याल? एकच सांगेन की भारताला आपली मातृभूमी माना. आणि मी जे जे काही माझ्यामध्ये विकास करीन तो सगळा विकास माझ्या मातृभूमीला समर्पित असला पाहिजे. बस एवढंच तरुण पिढीने करावं असं. थँक्यू सो मच ताई, तुम्ही युसीएन मध्ये आलात, आम्हाला इतकं सगळं सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.